सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल काल हाती आले आणि या 4 नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 2 ठिकाणी भाजपला एक हाती सत्ता मिळाली। मात्र 2 ठिकाणी भाजपकडे सत्ता असलेल्या 2 नगरपंचायती ह्या आता काही ठिकाणी त्रिशंकू तर काही ठिकाणी राष्ट्रवादी पक्षावर अवलंबून आहेत। या संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार निलेश राणे। सर, सिंधुदुर्गामध्ये 4 नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती, मात्र आता 2 नगरपंचायतींवर एक हाती सत्ता राहिली आणि 2 जागी प्रश्नचिन्ह आहे। अजून 4 पैकी 2 गेल्या असा निष्कर्ष तुम्ही लावू नका। सिंगल लार्जेस्ट पार्टी आज ही भारतीय जनता पक्षच आहे सिंधुदुर्गामध्ये। जिथे 2 आल्या तिकडे तर आहेच, पण जिथे 2 तुम्ही म्हणताय लटकले आहेत तिथे पण भारतीय जनता पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष आहे। काही ज्या गोष्टी जिल्ह्यामध्ये राजकीय घडल्या, विरोधकांना वाटलं की हे आम्ही राणेंना कुठेतरी थांबवून आम्ही त्यांना चेकमेट करू, पण ते असं चेकमेट करू शकले नाही। सिंधुदुर्गाची जनता ही राणे साहेबांच्या बरोबर आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून आज समोर आलेला आहे। उद्या समीकरणं कशी बदलतील, कारण का शिवसेना हा महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकाचा पक्ष फेकला गेला। सिंधुदुर्गामध्ये आता शिवसेनेवर विश्वास ठेवणारा तसा मतदार राहिला नाही। निवडून आलेले उमेदवार हे स्वतःच्या कर्तृत्वावर आले असल्यामुळे शिवसेनेच्या कुठल्या नेत्यांवर त्यांचा विश्वास नाही। म्हणून मी सांगितलं, उरलेल्या ज्या 2 आहेत, भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागला तर त्याच्यामध्ये नवल वाटायचं कारण नाही। कालही 4 होत्या, उद्याही 4 होऊ शकतात। कालचे भाजपकडून असंही सांगितलं गेलं की 4 नगरपंचायतीवर भाजपची सत्ता असेल असे मनसुबे जे होते ते जाहीर केले होते। मात्र देवगडमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एक अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे गट निर्माण केला आहे। कुठेतरी हा भाजपचे मनसुबे उधळण्याचा प्रयत्न नाही। गट स्थापन केला आहे तर असं कुठे आहे की गट स्थापन केल्यानंतर काय होऊ शकत नाही। आता तुम्हाला आठवत असेल 2019मध्ये अजित पवार जो राष्ट्रवादीचा गट होता तेच घेऊन आले होते ना BJPमध्ये, आणि मग तोच गट मग परत घेऊन गेले शिवसेनेकडे। गट तर त्यांच्याकडेच होता, म्हणून गटामध्ये तुम्ही अडकू नका। हे फक्त घाबरलेली शिवसेना जी आहे ती लवकरात लवकर गट स्थापन करण्यासाठी धावपळ करत होती। उद्या जर कोणाला गटामध्ये राहायची इच्छा नाही तरी काय होऊ शकतं। आता तुम्ही जर आठवत असाल, अजित पवार जर गट चोरू शकतात 2019मध्ये आणि परत चोरलेला गट शिवसेनेशी जोडू शकतात, मग त्या गटाला काय उपयोग आहे। म्हणून त्या गटाचं तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका। कोणाच्या इच्छेवर असतं, कोणाच्या इच्छेवर नसतं। कोणाला गटाच्या बाहेर जरी यायचं असेल तरी प्रोव्हिजन आहे। प्रोव्हिजनल गट जरी केला असेल तरी देवगडमध्ये सत्ता शिवसेनेची झाली असं तुम्ही ग्राह्य धरू नका। साहेब, कुडाळमध्ये एक मताने भाजपची सत्ता गेली असं बोललं जाते। मात्र आमदार शिवसेनेचे जे आहेत वैभव नाईक त्यांनी सांगितलं की कुडाळची जनता जी आहे ती राणे पिता पुत्रांना त्यांच्यावर नाराज आहे, त्यामुळे सत्ता जी आहे त्यांनी आपल्याकडे दिली। हे आमदार वैभव नाईक यांचं अज्ञान आहे आणि ते किती बिंडोक आहेत ह्याचंही दर्शन आहे। सत्ता अजूनपर्यंत शिवसेनेकडे गेलेली नाही। इथे पण सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे। त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन इकडे का गट स्थापन होऊ शकला नाही, कारण का वैभव नाईक इज नॉट एक्सेप्टेड। त्यांना एक्सेप्ट करायला ते करणार आहेत असं आजच सकाळी म्हणाले। ते करणार आहेत, ते खाजगीमध्ये तुम्हाला अजून 4 गोष्टी पण सांगतील की UPमध्ये पण आम्ही करणार आहे। त्याला काय अर्थ नाही। झाला तर मला सांगा, नाही झाला ना। दुसरी गोष्ट, शिवसेना कुठे आहे? 2ऱ्या क्रमांकावर, आम्ही 1ल्या क्रमांकावर आहोत। म्हणून वैभव नाईक काय म्हणतो, सत्ता उद्या जर आमची आली इकडे कुडाळमध्ये तर अभिनंदन करेल काय? विचारा त्याला। तेवढा मनाचा मोठेपणा त्याचा नाही। वैभव नाईक हा सपशेल फेल गेलेला माणूस आहे, ज्यांनी एक साधी बालवाडी सोडा काहीच केलेलं नाही। एक साधा कारखाना उभा करू शकला नाही। ठेकेदारीमध्ये जो घर चालवतो
त्यांनी राणेरवर बोलाय इतकी अवकात पण त्याची नाही. तो फार लहान माणूस आहे आणि नशिबाने निवडून आलेला माणूस आहे. त्याला लोकांनी नकारला आहे. आमदार असून, पालकमंत्री असून, खासदार असून, सत्ता मुख्यमंत्री त्यांचा असून सुद्धा सिंगल हातात त्याला सत्ता स्थापन करता आली नाही. हे त्याचं अपयश आहे. तो झाकू शकत नाही. पण झाकण्यासाठी तो कोणावर तरी आरोप करतो म्हणून तो आम्ही आहे. म्हणून इथे काय होईल हे वैभव नाईकच्या हातातून कधीच निसटलेलं आहे. कुडाळ शहर, कुडाळ मतदारसंघ हा वैभव नाईकाच्या हातात आता राहिलेला नाही. तो केव्हाच त्याच्या हातातून निसटलेला आहे. हे येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला दिसेल. साहेब, कालपर्यंत सर्वत्र असं बोललं जातं आहे, अगदी शिवसेनेचे हे आमदार असतील ते सुद्धा दावा करतात की कुडाळमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र काँग्रेसकडून याला कुठेतरी हरताळ बसला जातो आहे. काँग्रेसचे जे प्रदेश सरचिटणीस आहेत विनायकराव देशमुख त्यांनी काल असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाही, काँग्रेस एकट्याने स्वबळावर लढली आहे. त्यामुळे कदाचित उद्या नगराध्यक्ष कुडाळमधला हा काँग्रेसचा होऊ शकतो आणि आम्हाला सगळ्यांची दारं खुली आहेत. आम्ही कुठेही कोण आमच्याकडे जो येईल त्या सर्वांची दारं आमच्याकडे खुली आहेत. आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकतो. ती त्यांची भूमिका असेल. शुभेच्छा आहेत त्यांना. त्यामुळे शिवसेनेकडून सांगितलं जातं की ही महाविकास आघाडीकडे कुडाळ नगर. अहो, शिवसेना खोटंच बोलते. दळबद्री पक्ष आहे तो. खोटंच बोलणारा पक्ष आहे. तुम्हाला अजूनपर्यंत लक्षात आलेलं नाही का? शेतकऱ्यांना फसवलं, कामगारांना फसवलं. बिचारे एस टी कामगार अजूनपर्यंत बसलेले आहेत. हा, त्यांना फसवलं. रोज महाराष्ट्रामध्ये चोरी चकारी चालली आहे. ह्यांची वसुली चालू आहे. अहो, हे खोटं बोलणारं सरकार आहे. शिवसेना हा एक नंबर खोटारडा पक्ष आहे. त्यांच्याकडून तुम्ही वेगळी काय अपेक्षा ठेवता? प्रत्येक पक्षाला आपापला निर्णय घ्यायचा अधिकार असतो. तो अधिकार धरून काँग्रेसचे नेते बोलत असतील. पण काँग्रेसवाले जर भाजपच्या संपर्कात आले तर भाजप ही संधी घेणार. मी तर बोललो ना, काही होऊ शकतं. ते समोरून आले तर काही होऊ शकतं. एक नवीन समीकरण पाहायला मिळेल महाराष्ट्रात. नाही, नवीन असं नाही. कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांना भारतीय जनता पक्षाची मतं चालतात. चिपळूणमध्ये प्रयोग झालेला आहे. असं नवीन असं काहीच नाही आहे. हे प्रयोग ह्या अशा निवडणुकीमध्ये होत असतो. साहेब, रोहित पवारांनी आज एक ट्विट केलं की कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपकडून अपयश लपवलं जात आहे. निदान भाजपने च्या वरिष्ठ नेत्यांनी तरी याचा विचार करा. रोहित पवार एकतर पहिल्यांदा निवडून आलेत. हे जे आकडे आहेत हे लपू शकतच नाही. हे मीडियावर तुम्ही दाखवताय आकडे. तुमचा पण काय अभ्यास आहे त्याच्यामागे? तुमची पण नेटवर्क आहे. त्या नेटवर्कच्या आधारावर हे आकडे बाहेर आलेत. सगळे मीडिया काय खोटं बोलते काय? आणि एकटा रोहित पवार शहाणा आहे. फक्त अक्कल रोहित पवाराला आहे महाराष्ट्रात, बाकी कोणाला नाही. असं कुठे आहे? रोहित पवारांनी अगोदर सगळं शिकून घ्यावं. पब्लिक डोमेनमध्ये जी इन्फॉर्मेशन असते ती कोणच लपवू शकत नाही. जी पब्लिक डोमेनमध्ये आहे, मीडियामध्ये आहे, कुठे लपवलं काय हे रोहित पवारांनी जाहीर करावं की अमुक अमुक नगरपंचायतीचे जे आकडे आहेत ते भारतीय जनता पक्षाने बदलले किंवा चुकीचे दिले. असं रोहित पवारांनी जनरल असं काय बोलून काय होणार नाही. रोहित पवार यांना त्याच्यातली काय माहिती आहे की मला माहीत नाही. कारण का आजपर्यंत त्यांच्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये मी बघितलं कंटेंट काहीच नसतो. त्यांचं बोलबच्चनच असतं. कंटेंटमध्ये फार कमी बोलतात ते. आकडेवारी नाही किंवा कुठल्या गोष्टीचे पुरावे नाहीत. मीडियामध्ये काय चर्चेला येईल ह्याच्यासाठी त्यांची तडफड असते. त्याच्या पलीकडे कंटेंट बेस्ड रोहित पवार जर बोलायला गेले तर ते शून्य आहेत. त्यांच्याकडे कंटेंट नाही. म्हणून त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये कोण किंमत देत नाही. ते सध्या फार नवीन असल्यामुळे त्यांनी अगोदर हे सगळं शिकून घ्यावं आणि प्रक्रिया काय ती समजून घ्यावी. पब्लिक डोमेन म्हणजे काय, मीडियाचा इम्पॉर्टन्स काय, हे सगळं त्यांनी समजून घ्यावं. हे असे लहान बालिश अशा स्टेटमेंट करू नये त्यांनी. साहेब, यूपीच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे त्यावरून नवाब मलिकांनी भाजपवर हल्लाबोल करताना असं म्हटलं आहे की शिवसेनेचं आणि आमचं जमतं ते भाजपला पचत नाही. त्याच्यामुळे भाजपकडून शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याचबरोबर अमित शहा म्हणतात की अबकी वार 300 पार. या आकड्याचा धंदा हा भाजपचा आहे. नवाब मलिक हे जे बोलतात की आमचं आणि त्यांचं आणि शिवसेनेचं जमतं, ते बोलण्यासाठी बोलतात. खरी शिवसेना कोण संपवते तर राष्ट्रवादीच संपवते.
तुम्हाला आता ह्या नगरपंचायतीच्या सदस्यांच्या निकालावर पण तुम्हाला जर तुम्ही लक्ष दिलं तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष आहे, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेला लॉलीपॉप द्यायचं कामच राष्ट्रवादीकडून होतं आणि सगळी मलाई हे मागच्या दरवाज्याने राष्ट्रवादीवाले घेऊन जात आहेत. हे अजूनपर्यंत शिवसेनेला लक्षात आलेलं नाही. संजय राऊत हे जे काय प्यादा आहे हे राष्ट्रवादीचंच आहे. अनेक मी खासदार असताना आम्ही संजय राऊत यांना नेहमी शरद पवारांच्याच दालनात बघायचो, तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. संजय राऊत हे शरद पवारांचीच व्यक्ती आहे आणि म्हणून आपण जसं बोलतो ना हे विकलं, तर तसं राष्ट्रवादीला रोज सेना विकली जाते, त्यांचं स्थान कमी होतं हे अजूनपर्यंत सेनेला कळत नाही. समाजामध्ये त्यांची प्रतिमा ढासाळते हे अजून सेनेला कळलं नाही. नवाब मलिकसारखी माणसं हे शिवसेनेला लॉलीपॉप देण्यासाठी हे वक्तव्य करत असतात, पण जर खरं कोणाचं आतमधून पटत नसेल किंवा संपवत असेल तर ही राष्ट्रवादी शिवसेनेला संपवते. दुसरी गोष्ट, यूपीला जे काय घडतं आहे हे नवाब मलिकना कधीच कळणार नाही. कारण का जसे अमितभाई 2019ला बोलले होते अब की बार 300 पार, तर खासदार त्यांनी 300च्या वरच निवडून आणले मोदी साहेबांनी आणि शहासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने. तर आज सन्माननीय मुख्यमंत्री योगीजींच्या नेतृत्वामध्ये जी कामं त्यांनी केली, जे केंद्र सरकारने कामं केली, त्याच्या आधारावरच ते तिथे मतं मागत आहेत. दंगली घडवल्या नाहीत अखिलेश यादवसारख्या किंवा कपटी राजकारण, मायनॉरिटीचं राजकारण केलं नाही. आज पण तुम्ही काशी बघायला जा, जगातले पर्यटक तिकडे जात आहेत फक्त बघायला की काय निर्माण केलं मोदी साहेबांनी तिकडे. विकासाच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या धर्तीवर आम्ही मतं मागतो आहे. नवाब मलिकसारखी माणसं हे वक्फ बोर्डाचे चेअरमॅन म्हणून शोभतात, मंत्री म्हणून कौशल्य विकास मंत्री ते आहेत. कुठलं कौशल्य निर्माण केलं? सगळं त्यांचं कौशल्य लागलं कुठे तर ड्रग्जमध्ये सापडलेल्या जावयाला बाहेर कसं काढायचं हे सगळं कौशल्य त्यांनी तिकडे वापरलं. पण ते कौशल्य विकास मंत्री आहे, एकही तरुणाला त्याचा फायदा झाला नाही. ते रिकामे मंत्री आहेत म्हणून रिकाम्या पोटी रिकामटेकडे मंत्री हे असं वक्तव्य करतात हे सगळं डायव्हर्ट करायला. पण येणार तिकडे योगी आणि मोदी सरकारच येणार. तर हे होते माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी असं सांगितलं. कुडाळ आणि देवगडमध्ये अजून सत्ता कोणाची हे स्पष्ट झालं नाही. नगराध्यक्ष निवडीच्या वेळेला काहीही घडू शकतं. कॅमेरामन हरीशसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.